भोकरदन नगर परिषद 2025 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 20 पैकी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत व भोकरदनमध्ये सर्व मतदार बंधूंनी भारतीय जनता पार्टीला घवघवीत असं मतं दिलेली आहेत. फक्त थोड्याशा मतानं भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पराभव झालेला आहे. तसेच मी ज्या प्रभागामध्ये माझी सून उभी होती त्या प्रभागामध्ये ज्या मतदाराने मला मदत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा सुद्धा मी ऋणी आहे. त्या प्रभागामध्ये मी सदैव काम करण्यासाठी कटिबद्ध आहे व येणाऱ्या काळामध्ये त्या प्रभागामध्ये या नगरसेवकाच्या मदतीने मी त्या प्रभागाचा विकास करण्याचं ध्येय माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आलेले सर्व भावी नगरसेवक जे आहेत त्यांचं सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करत आहे. मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करत आहे. 2025 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप सेनेला घवघवीत यश मिळालेलं आहे. परंतु नगराध्यक्ष जे आशाताई माळी या काही मताने पडलेल्या आहेत. तसेच आमचे सुनबाई प्रीती रोहित शर्मा या सुद्धा पडलेल्या आहेत. पण आम्ही हे सांगतो की संतोष दानवे असो, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे असो की निर्मलताई दानवे असो, पांडेसाहेब यांनी ही नगर परिषद स्वतःच्या घरासारखी स्वतः उभे राहिलेले या प्रकारे त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे. त्यांना यश नाही आलं ती देवाची कृपा समजा. पण संतोष भाऊचं राजकारण जे आहे तर सुडीचं राजकारण असून या नगर परिषदेवर जरी भगवा ध्वज फडकला नाही परंतु सुद्धा संतोष दानवे यांच्या माध्यमातून व रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा कोणत्याही प्रकारे थांबणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. व जे निवडून आलेले आमचे नगरसेवक भाजप सेना युतीचे ते नगरसेवक हार्दिक अभिनंदन करतो व या शहराचा विकास कोणत्याही प्रकारे आम्ही खुंटू देणार नाही. व त्यांनी सुडाचं राजकारण केलं तर आम्ही त्या जशा तसे उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. तरी त्यांनी त्या प्रकारेच त्यांनी हे करावं. मला हिंदू व मुस्लिम लोकांनी सुद्धा मला भरभरून मतदान केलेलं आहे तरी मी सर्वांचा ऋणी राहणार आहे. आमच्या 1 नंबर प्रभागामध्ये सौ रेखा रमेश बिरसुने व मी आम्ही घवघवीत यशाने निवडून आलेलो आहे. आम्ही त्या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं विकास कामे जास्तीत जास्त करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना होतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लता शंकर सपकाळ प्रभाग क्रमांक 10 नगरसेविका पदाची नगरसेविका पदाची निवडून आलेली आहे. तर आम्ही आता आमदार साहेबांनी मला खूप मदत केली. धान्य परिवाराने आम्हाला सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्यांची नावा माहिती आम्हाला मुस्लिम बांधवाचे प्रभाग क्रमांक 10 मध्ये सगळ्यांना मला खूप प्रमाणात मतदान करून निवडून आणलेलं आहे. आता राहिलेले काम आम्ही सगळ्यांचे करू आणि आमचं थोडं त्या मताने नगराध्यक्ष पदी थोडं आज काही माळी या पडल्यामुळे काम नारायण नावाचे वडला समानाचे मानसी शर्मा यांची सुनबाई या पडल्या थोडं ते नाराजी आहे. बाकी आम्ही सगळे 2009 निवडून आलेला आहे आणि आमदार साहेबांचे खूप खूप आभार. सगळे मतदारसंघाचे खूप खूप आभार. भोकरदन नगर परिषद 2025 या भोकरदन शहरामध्ये आणि शहरासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय सन्माननीय संतोष पाटील दानवे आमदार साहेबांनी तसेच खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून तसेच आमच्या मातोश्री निर्मलाताई दानवे तसेच पांडे अक्का यांच्या माध्यमातून आम्ही ही नगर परिषद त्यांच्या आश्रयाखाली लढली आणि या आमच्या भोकरदन शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार सौ रेखा द्वारकाधीश उर्फ रमेश बिरसोने या नावाने आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून भूषण भैया शर्मा हे 2 नगरसेवक पदासाठी ज्यांनी निवडणूक लढवली आणि जनतेने दलित मुस्लिम तसेच हिंदू सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी भरभरून असं मतदान दिलं
आणि मतदान दिल्यानंतर ज्यांची जी आशा आहे की बाई आम्ही विकासाची काय तुम्ही त्याच्यामध्ये दखल घेणार, तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी आमच्या पुढे मांडलेल्या आहेत. आम्ही या नगरसेवक पदाच्या माध्यमातून आदरणीय संतोषभाऊ पाटील दानवे आमदार यांच्या पुढे आम्ही हे सगळं व्यवस्थितशीर मांडणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून सर्व जनतेची कामं कशी होतील याच्याकडे लक्ष देणार आहेत. त्यासाठी सर्वांनी आम्हाला जे भरभरून मतदान दिलं त्यांचं आम्ही ऋणी राहू आणि पुढील वाटचालीस आम्हाला त्यांनी सहकार्य करावं. सर्व जनतेस आमच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे खूप खूप आभार आणि सर्वांचं ज्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचाही आम्ही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणावंसं वाटतं या शहराच्या जनतेसाठी, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.